नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। कोरोनाच्या युद्धाची अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक वेळ सध्या येऊन पोहोचलेली आहे। या युद्धामध्ये कोणी कसं लढायचं, कोणी कुठले डावपेच आखायचे, कोणी कोणती शस्त्र वापरायची आणि कशा प्रकारे व्यूहरचना आखायची याची उत्तरं जवळपास नक्की आहेत। पण तरी सुद्धा या युद्धामध्ये प्रत्येकाला सल्ला द्यायचा आहे। या युद्धामध्ये दिलेली जबाबदारी सोडून लोकांना वेगळ्या प्रकाराने सहभागी व्हायचं आहे आणि यामुळेच या युद्धाच्या परिणामकारकतेबाबतही, या युद्धातल्या व्यूहरचनेच्या परिणामकारकतेबाबतही प्रश्नचिन्ह उभी राहतात। हे एका बाजूला घडत असताना दुसऱ्या बाजूला मात्र काही जणांनी आपल्या वागण्यातून काही वेगळे आदर्श निर्माण केले आहेत। केरळचे मुख्यमंत्री विजयन आणि त्याचबरोबर नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ही त्यातली दोन अत्यंत महत्त्वाची ठळक आणि सकारात्मक उदाहरणं। एका बाजूला केरळ आणि दुसऱ्या बाजूला नवी दिल्ली, या दोन्हीही सरकारांनी आत्ताच्या घडीला ज्या ज्या व्यक्तींचं पोट हातावर आहे त्या सर्व व्यक्तींसाठी रेशन अर्थात शिधा वाटप मोफत केलेलं आहे। इतकंच नाही तर पेन्शनच्या बाबतीतही विविध प्रकारच्या सोयी सुविधा घोषित केलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे। हे केरळ आणि दिल्लीत घडत असताना महाराष्ट्रात काय घडतंय हा प्रश्न अत्यंत स्वाभाविकपणे उपस्थित राहतो। महाराष्ट्रामध्ये तुम्ही आमचं ऐकलं नाहीत तर आम्ही कठोर पावले उचलू असं गेले आठवडाभर राज्य सरकारचं पालुपद सुरू आहे। राज्य सरकारच्या या अत्यंत संयमी आणि समंजस भूमिकेला लोक मात्र दाद देत नाहीत। जनता कर्फ्यूच्या नंतर सोमवारच्या दिवशी सकाळी या सर्व लोकांना कामावर जायची घाई झाली होती। नियम जमावबंदी मोडून लोक रस्त्यावर उतरली आणि त्यामुळे सकाळच्या वेळेला कायदा सुव्यवस्थेवर प्रचंड मोठा ताण निर्माण झाला। लोकांना खरंच कठोर कारवाई होईल यावर विश्वास नाही आणि म्हणूनच मुंबई सारख्या आणि त्यात सुद्धा देशामध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असलेल्या महाराष्ट्रातल्या लोकांचं वर्तन हे अत्यंत आक्षेपार्ह आहे। एका बाजूला हे घडत असताना त्यातल्या राजकारणालाही दुर्लक्षित करून चालणार नाही। शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांनी संपूर्ण देशात कोरोनाची परिस्थिती हाताळायला पंतप्रधान नरेंद्र मोदी गंभीर नाहीत इतका थेट आणि स्पष्ट आरोप केलाय। हेच संजय राऊत रविवारच्या दिवशी कर्फ्यू हा एक आठवडा आधी लावायला हवा होता अशा प्रकारचा सल्ला स्वतःच्या सरकारला देताना दिसले होते। पण अचानक 24 तासात त्यांची भूमिका कशी काय बदलली हाही संशोधनाचा विषय ठरेल। या सर्वच मुद्द्यांवर आजची लक्षवेधी चर्चा, कोरोनाशी लढायचं हे प्रत्येकाचं मॉडेल। आजच्या या चर्चेमध्ये आपल्याबरोबर कोण कोण सहभागी झाले आहेत त्या मान्यवरांचा मी आपल्याला परिचय करून देतो। आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता विश्वास पाठक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता महेश चव्हाण, आम आदमी पक्षाचे प्रवक्ता आपल्या सोबत आहेत डॉक्टर अभिजित मोरे आणि प्रकाश रेड्डी आहेत। कॉम्रेड प्रकाश रेड्डी हे माकपचे नेते आहेत। या सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूया। दरम्यान एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी जनसंबोधन सुरू करू शकतात। ते ज्या क्षणी जनसंबोधन सुरू करतील त्या क्षणी आपण त्यांची भूमिका, त्यांचं म्हणणं ऐकणार आहोत आणि मग चर्चा करणार आहोत। आपल्याला आत्ताच्या घडीला आलेली ताजी माहिती अशी आहे की उद्धव ठाकरेंचं जनसंबोधन सुरू झालंय। आपण थेट आधी ते ऐकणार आहोत आणि त्याच निमित्तानं त्याच्यातली मुद्द्यांची चर्चा पण करणार आहोत। थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंचं जनसंबोधन आपल्यापर्यंत पोहोचेल। दरम्यानच्या काळात मला एक प्रश्न हा या चर्चेमध्ये पहिला कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांना विचारायचा आहे। कॉम्रेड प्रकाश रेड्डी, केरळच्या सरकारने घेतलेले निर्णय हे कशाच्या आधारावर घेतले आणि त्यासाठी केरळ सरकारला केंद्राकडून विशेष आर्थिक मदत मिळाली आहे का?
केरळ सरकारला केंद्राकडून काही आर्थिक मदत मिळालेली नाही. केरळ सरकारने 20,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्या मुख्य गोष्टी आहेत त्या थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की रेशन आहे, म्हणजे बीपीएल आणि बीपीएल आणि एपीएल म्हणजे सर्व सरसकट रेशन दिलं जावं आणि 10 किलोग्राम हे अन्नधान्य दिलं जावं. त्यासाठी 100 कोटी रुपये त्यांनी ठेवलेले आहेत. 50 लाख सोशल सिक्युरिटी पेन्शन वगैरे घेतात, त्यांना पेन्शन आहे. त्याच्यानंतर 1,000 रुपये प्रत्येकाला दिले जाणार आहे. 100 कोटी त्यासाठी बाजूला ठेवलेले आहेत. त्यांनी 1,000 सबसिडाइज फूड स्टॉल्स हे केलेले आहेत. 25 रुपये हे प्रत्येकाला म्हणजे कमी पैशात जेवण असं आहे. अंगणवाडी सेविका ज्या काही आहेत त्या अंगणवाडी सेविका या घराघरामध्ये जाऊन जे हे बालवाड्या वगैरे बंद आहेत तिकडे घरोघरी जाऊन त्यांना अन्नधान्य जेवण वगैरे देत आहेत. आणि केरळमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे अत्यंत कठोरपणे आणि त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग होता. त्यांचा सरकारचा लोकांचा सहभाग आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि टेस्टिंग हे त्यांनी चालू केलं. बाजूच्या राज्यातनं केरळमधनं टुरिझम पण शिकार आहे. बाजूच्या राज्यातनं गोवा वगैरे लोक येतात आणि त्यांच्यामध्ये जे काही नाके आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी टेस्टिंग सुरू केलं आणि सोशल म्हणजे टेस्टिंग हे फार मोठ्या प्रमाणात सुरू केलं त्यांनी. त्याच्यानंतर एर्नाकुलम मध्ये स्पेशल बेस्टची व्यवस्था वगैरे त्यांनी केली. असे अनेक त्या ठिकाणी आणि लोकांच्या कॉपरेशननी आता ज्या संघटना आहेत AICF किंवा काही त्या सॅनिटायझेशन वगैरे त्या ठिकाणी वाटत आहेत. आता सोशल मीडिया. प्रकाश रेड्डी याची चर्चा पुढच्या भागात पण आपण करणार आहोत, त्यामुळे विविध टप्प्यांवरच्या आपल्या उपाययोजना आपण ऐकूयात नक्कीच. पण आत्ताच्या घडीला तुम्ही सांगितलेल्या महत्वाच्या योजनांचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठला तर 20,000 कोटीचं केरळचं पॅकेज घोषित झालंय. त्याच्यावर अंमलबजावणी सुरू झाली आहे आणि हे पॅकेज घोषित करण्यासाठी केंद्र सरकारकडे केरळचं सरकार तोंड बघत बसलेलं नाही. त्यांनी स्वतःच्या खिशात हात घातलाय आणि स्वतःच्या खिशात जे आहे ती म्हणतात ना दामाजीची कोठडी उघडून दिलेली आहे. दामाजीचं कोठार त्यांनी उघडून दिलेलं आहे. आता आपण नवी दिल्लीच्या विषयीची चर्चा करू. आपल्या सोबत प्रवक्ता आहेत आप पक्षाचे डॉक्टर अभिजित मोरे. अभिजितराव, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, नमस्कार. बर, नमस्कार. नवी दिल्लीमध्ये भी रेशन देण्याच्या संदर्भात, शिधावाटप देण्याच्या संदर्भात काही निर्णय झालेत. 70,000 लोकांच्यासाठी काही वेगळे निर्णय घेण्यात आलेले आहेत. याच संदर्भातली आकडेवारी काय आहे? कदाचित 70 लाख हा आकडा असू शकतो. पण आपनी सुद्धा आपले निर्णय घेण्यापूर्वी केंद्र सरकारकडून पैसे उसने घेतले का, की स्वतःच्या तिजोरीतून जे करायचं ते करायला सुरुवात केली? आम्ही याबाबत केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे, परंतु आम्ही केंद्राकडून पैसे यायची वाट नाही बघितली. आम आदमी पक्षाचं जे दिल्लीतील सरकार आहे ते लोकांप्रती अतिशय संवेदनशील आहे. 72 लाख लोकांसाठी त्यांनी मोफत राशन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यावरती कार्यवाही चालू केली आणि पूर्वी जे राशन मिळायचं त्याचे 1.5 राशन या काळामध्ये लोकांना दिलं जाईल. त्याचबरोबर जवळजवळ 9 लाख लोकांना जी पेन्शन दिली जात होती त्या पेन्शन मध्ये दुपटीने वाढ केलेली आहे. त्यामुळे आता महिन्याला 4,000 ते 5,000 रुपये पेन्शन हे वेगवेगळ्या विविध विकलांग लोक असतील, सिनियर सिटीजन्स असतील, अनेक परित्यक्ता महिला असतील यांना ते भेटणार आहे. त्याच्यामुळे या अवघड प्रसंगामध्ये त्यांना सरकारतर्फे मदतीचा हात दिलेला आहे. बरं अभिजित मोरे, मी आपल्याला यासाठी थांबवतोय. उद्धव ठाकरे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे काय बोलतायत ते आपण पटकन ऐकणार आहोत, त्यानंतर पुढची चर्चा असेल. पण ही परवानगी सुद्धा अत्यावश्यक काही गोष्टी, जीवनावश्यक गोष्टींसाठी जर काही वाहतूक असेल तर आणि तर असेल, अन्यथा ही वाहतूक सुद्धा बंद करण्यात येत आहे. मला असं वाटतं की एकूण आपण संपूर्ण खबरदारी घेतो आहोत. संकट हे आज सुद्धा मी म्हणेन की आटोक्यात आहे, पण आटोक्यात ठेवायचं असेल तर या गोष्टी आपल्याला पाळाव्याच लागतील. मी मगाशी आम्ही जी एक जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची एक बैठक घेतली, व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. माननीय उपमुख्यमंत्री पण माझ्यासोबत होते, बाळासाहेब थोरात माझ्यासोबत होते, आरोग्यमंत्री माझ्यासोबत होते, उद्योग मंत्री सोबत होते, मुख्य सचिव, इतर सचिव सगळे सोबत होते. पूर्ण राज्याचा आढावा आम्ही घेतलेला आहे. जर का आपल्याला अधिक वैद्यकीय क्षेत्रामध्ये स्टाफची गरज लागली तर आशा आणि अंगणवाडी सेविका आणि त्याचबरोबरीने होमगार्ड जे आपले आहेत
त्या जवानांचा सुद्धा त्या पद्धतीने त्यांना एक ट्रेनिंग देण्याची सुरुवात झालेली आहे, तशा सूचनाही दिलेल्या आहेत, काही ठिकाणी त्याची सुरुवात झालेली आहे, पण त्यांना सुद्धा व्यवस्थित प्रशिक्षित करून या सेवेसाठी आपण तयार करतो आहोत. मला असं वाटतं बहुतेक सगळ्या सूचना आपल्याला दिलेल्या आहेत, आणखीन काही सूचना देण्याची आवश्यकता नाही. पुन्हा पुन्हा मी एकच सांगेन की घाबरून जाऊ नका. सरकारकडनं बहुतेक शहरांमध्ये होर्डिंग्ज लावलेली आहेत, जाहिराती सुद्धा करण्यात येत आहेत. मला खास धन्यवाद द्यायचे ते दूरचित्रवाणी सगळ्या चॅनल्सना, ते सुद्धा आवश्यक त्या सूचना काय करावं आणि काय करू नये त्याच्याबद्दल जनतेला जागरूक करतायत. पण ह्या सूचना मात्र ज्या सरकारतर्फे आलेल्या आहेत तेवढ्या आणि तेवढ्या पुरत्याच असाव्यात. कारण आता आपल्याला जगभरामध्ये एक जो काही प्रोटोकॉल पाळला जातोय त्याच्याप्रमाणे आपण चाललेलो आहोत. वारंवार हात धुतले पाहिजे, चेहऱ्यावरनं हात फिरवता कामा नये, जर का आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडता कामा नये, कोणाला सर्दी खोकला शिंक बिंक या सगळ्या काही गोष्टी असतील तर सुरक्षित अंतर पाहिजे. पण पुन्हा पुन्हा मी एकच सांगेन, जे कालही सांगितलं होतं, ज्याच्यापासूनच आता हा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे ते म्हणजे जे संशयित रुग्ण आहेत, कदाचित ते पॉझिटिव्ह आले नसतील. आणखीन एक महत्वाचा भाग लक्षात घ्या की काही वेळेला असंही आढळून आलेलं आहे की ज्यांना प्रादुर्भाव झालाय असं लक्षात आलेलं नाही, पण ते सुद्धा एक ज्याला आपण म्हणतो ना कॅरियर असं म्हणून काम करू शकतात. आणि त्यासाठी जे सरकार तुम्हाला सातत्याने सांगते की परदेशातून गेल्या 15 दिवसात आलेले जे लोक आहेत आणि विशेषतः जे होम क्वारंटाईन म्हणून घरात राहिलेले आहेत ते घरात सुद्धा कुटुंबियांपासून वेगळे राहिलेच पाहिजेत. त्यांचं कुटुंब सुद्धा त्यांच्यापासून अंतर ठेवून राहिलं पाहिजे. आणि कृपा करून जी व्यक्ती क्वारंटाईन मध्ये आहे तिने तर घराबाहेर पडता कामा नयेच, इतरांनी सुद्धा पडू नये, समाजात मिसळू नये. हे जर का आपण केलं तर या निर्णायक टप्प्यावरतीच आपण या कोरोनावरती विजय मिळवू शकतो. आणि म्हणून मला खात्री आहे की जे मी तुम्हाला सांगतोय, सरकार म्हणून आम्ही सगळे काम करतो आहोत हे तुमच्या हितासाठी आणि भल्यासाठी करतो आहोत. संचारबंदी जी जाहीर केलेली आहे ती केवळ आणि केवळ ह्या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून केलेली आहे. या व्यतिरिक्त आपल्याला काही सूचना असतील, अनेकांना मदत करायचे, सूचना करायचे, त्याच्यासाठी सुद्धा मी वेगळे कक्ष केलेले आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला याच्यावरती विजय मिळवायचा आहे, या संकटावरती मात करायची आहे. आणि म्हणून माझी आपल्याला एक नम्र विनंती आहे की प्रसंगी कठोर पावलं सरकारला टाकावी लागत आहेत, पण ही कठोरता सुद्धा फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या हितासाठी आहे. आणि मला खात्री आहे की आपण सगळे मिळून या संकटावरती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वात मोठी घोषणा आता या क्षणाला आपल्या समोर आलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की राज्यात आजपासून संचारबंदी लागू झालेली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची ही एक अत्यंत महत्त्वाची घोषणा. याच्यामुळे आता जीवनावश्यक आणि आपत्कालीन सेवांच्या व्यतिरिक्त कोणीही रस्त्यावर येऊ शकणार नाही. जो कोणी रस्त्यावर येईल त्याला आता कायद्याच्या कारवाईला सामोरं जावं लागेल. आपण या प्रकारचा हा अत्यंत मोठा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऐकला. मला आता चर्चेमध्ये हा मुद्दा तर घ्यायचाच आहे, पण त्याचबरोबर याआधी दिल्लीचं सरकार आणि केरळचं सरकार काय करतंय याबद्दलची ही चर्चा आपण करतोय. मला पटकन एक प्रतिक्रिया घ्यायची आहे, ती महेश चव्हाण यांच्याकडून. महेश चव्हाण, अत्यंत स्पष्टपणे हा प्रश्न तुम्हाला विचारावा लागेल. संचारबंदी घोषित करायला आपण इतका वेळ का लावला? संचारबंदी ही यापूर्वी आणि ज्या पद्धतीने संजय राऊत म्हणाले 1 आठवडा आधी का लावली गेली नाही? नाही, आपण एक गोष्ट बघायला हवी. आता आपण दुसऱ्या आठवड्यातून तिसऱ्या आठवड्यात येतोय. या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा जो काही प्रॉब्लेम आपल्या इकडे निर्माण झालाय महाराष्ट्रामध्ये, सुरुवातीचे 2 आठवडे जी काही काळजी घ्यायची होती, जी काही दक्षता घ्यायची होती, ती सर्व दक्षता राज्य सरकार या नात्याने घेतली गेलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3-4 दिवसापूर्वी जे आवाहन केलं होतं त्याप्रमाणे कालचा एक दिवस आपण सगळ्यांनीच जनता कर्फ्यू म्हणून घरी बसून पाळला आणि त्या आव्हानाला आपण प्रतिसाद दिला. त्यानंतर रात्री पहाटे 5 वाजेपर्यंत तो संचारबंदी आपण पुढे एक्सटेंड केली होती. आणि आज मंत्रिमंडळाची बैठक होऊन जितक्या लवकर होईल तितक्या शक्य तितक्या लवकर हा संचारबंदीचा पुन्हा एकदा निर्णय घेतलेला आहे. त्याआधी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 144 कलम सुद्धा राज्यामध्ये लागलेलंच आहे. त्यामुळे असं काही नाहीये की सरकार कुठे कमी पडतंय प्रयत्नांमध्ये. सरकारचे प्रयत्न पूर्णपणे चालूच आहेत.
महेश चव्हाण, आपण असा दावा करता आहात की सरकारचे हे प्रयत्न सुरू आहेत, मात्र संजय राऊत हे बोलताना ऐकले गेलेले आहेत की हे 1 आठवडापूर्वी व्हायला होतं. विश्वास पाठक 1 आठवडापूर्वी जी गोष्ट व्हायला हवी होती संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार ती आज होतीये. आता या आठवड्याभरातलं नुकसान आणि त्याची जबाबदारी कोणाची? विश्वास पाठक, माझा आवाज पोहोचलाय? अगदी विश्वास पाठक, मी आपल्याला प्रश्न विचारला होता, आत्ताच्या घडीला तो प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर सांगा, अन्यथा मी परत विचारतो. नाही, मला प्रश्न कळला. मुळामध्ये आज जी काही संचारबंदी लावलेली आहे माननीय उद्धव ठाकरेंनी, मुख्यमंत्र्यांनी, त्याचं स्वागतच करायला हवं. आणि ही बाब देखील बरोबर आहे की ही जर अजून 2-4 दिवस आधी लावली असती, नक्कीच जो काही डॅमेज झालेला आहे तो डॅमेज आपण कंट्रोल करू शकलो असतो. मी एक प्रकारे या सरकारची, विशेषतः राजेश टोपे ज्या प्रकारे मेहनत घेतात आहे त्यांची नक्कीच मी प्रशंसा करतो. मात्र हे करताना हे सरकार डिसिजन मेकिंग मध्ये कुठेतरी डिले करत आहे. हे एक 4-5 दिवस अगोदर जर लावली असती तर ज्या प्रकारे लोकांचं इकडे तिकडे जाण्याचं प्रमाण आहे, मायग्रेशन आहे, थांबलं असतं. आज इथे की असं आहे, म्हणजे विशेष बाब अशी आहे की सरकारकडनं एक ठोस लोकांना एक आश्वासन हवं आहे की तुम्ही आहे तिथेच राहा, आम्ही तुमची सर्व व्यवस्था करू. कारण ते जर एक कम्युनिकेटर म्हणून इकडनं तिकडे जर गेले तर याचा प्रादुर्भाव अजून वाढणार आहे, संसर्ग अजून वाढणार आहे. बर, मग आता याच मुद्द्याला अनुषंगून मी दिल्ली आणि केरळ मधली परिस्थिती एकदा पटकन आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत आणू इच्छितो. दिल्ली ही देशाची राजधानी आहे, त्यामुळे तिथला विभाग जरी तिथे करोनाग्रस्त रुग्ण कमी असले, करोना बाधित सुद्धा कमी असले, तरीही तो अत्यंत संवेदनशील आहे. अभिजित राव, महाराष्ट्रात आज संचारबंदी घोषित होतीये आणि जवळपास गेल्या आठवड्याभराच्या पासून ती व्हावी अशा प्रकारचा एक मोठा दबाव कार्यरत असतानाही तो निर्णय लागू व्हायला आजचा दिवस उजाडलेला आहे. ठीक आहे, निदान आजपासून ती लागू झाली, याच्यासाठी आपण सरकारची भूमिका योग्यच समजायची आहे. पण मला दिल्लीत काय घडतंय ते सांगा. नवी दिल्लीमध्ये राज्य अर्थात NCRचा प्रदेश हा लॉकडाऊन करण्यासाठी, टाळेबंदी करण्याच्या साठीचे निर्णय किती पटकन घेतले गेलेले आहेत? महाराष्ट्र लॉकडाऊन करायच्या आधी दिल्लीमध्ये लॉकडाऊनचा निर्णय झालेला आहे. त्या ठिकाणच्या सर्व बॉर्डर्स या सील केलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आपण सार्वजनिक कार्यक्रम रद्द करावे असं आवाहन करत होतो, त्यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सुरुवातीला 200 लोकांचे कार्यक्रम रद्द करावेत अशा सरसकट ऑर्डर्स काढल्या होत्या. नंतर हा समूह 50 पर्यंत आणि त्याच्यानंतर 5 पर्यंत हे रिस्ट्रिक्शन्स त्यांनी टाकले होते. त्याच्यामुळे मला वाटतं की या बाबतीमध्ये दिल्ली सरकार हे महाराष्ट्रापेक्षा नेहमीच एक पाऊल पुढे राहून, जास्त सजग राहून त्यांनी या कारवाया अगोदरच केलेल्या आहेत. आणि त्यामुळे दिल्लीमध्ये ऑलरेडी यावेळी लॉकडाऊन, बॉर्डर सील आणि मुवमेंट रिस्ट्रिक्शन हे खूप स्ट्रिक्टली केलं जात आहे. बर, अभिजित मोरेंचा हा मुद्दा आपण महेश चव्हाण यांच्यापर्यंत नेऊ. महेश चव्हाण, दिल्लीला हे फार लवकर जमलं, हा विषय वारंवार तुलनात्मक दृष्ट्या यासाठी येतोय कारण महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असताना आपण निर्णय घ्यायला उशीर केला, हाही आक्षेप या चर्चेत समोर आलाय. हे बघा प्रसादजी, मला इथे एक गोष्ट सांगायची. आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य अशी त्याची व्याख्या आहे. आधी सरकारने जनतेवर विश्वास टाकला, त्यांना हा प्रॉब्लेम किती सिव्हिअर आहे, किती गंभीर आहे याचं वारंवार आवाहन केलं, माहिती दिली. त्यांना सांगितलं की आम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी बंद करतोय, कोणत्या कोणत्या गोष्टी सुरू ठेवतोय, जमावबंदी कशी सुरू करतोय, कोणतं कलम लागू करतोय. त्यांना आवाहन करण्यात आलं जनतेला की आपण विनाकारण प्रवास करू नये, ट्रेन बसेसला गर्दी करू नये, घराबाहेर पडू नये. आपण जर असं केलं तर आम्हाला नाईलाजानी एक कठोर पाऊल उचलावं लागेल, ज्यामध्ये संचारबंदी असेल किंवा सगळ्या ट्रेन बसेस बंद कराव्या लागतील. तर याच्यामध्ये चुकीचं केलंय असं मला काही वाटत नाही. आधी नागरिकांना आवाहन केलं होतं, त्यांनी स्वतःची शिस्त लावून घेणं फार महत्वाचं आहे. सरकार म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये कठोर निर्णय घेण्याआधी जर जनतेमध्ये जागृती केली आणि जनतेला स्वतःहून त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्याला आपण प्रवृत्त, त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. बरं महेशजी, आता एकच मी मध्ये यासाठीच आपल्याला थांबवतो आहे. आपण आपली निर्णय प्रक्रियेमागची भूमिका सांगितली, निश्चित त्याचं स्वागत आहे. पण ज्या वेळेला रोग इतका भयंकर आहे, तो संसर्गजन्य आहे, आपल्यापेक्षा इतर राज्य आधी निर्णय घेत आहेत, तेव्हाही निर्णयाच्या साठी लागलेल्या कालावधीचं तुम्ही समर्थन करणार आहात?
नाही, निर्णयाच्या साठी लागलेल्या कालावधीच्या समर्थनाची गोष्ट नक्कीच नाहीये. हा माझं म्हणणं असंच आहे की एक गोष्ट लक्षात घ्या, भाजपचे किंवा आपण भाजपच्या नको म्हणूया, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जनता कर्फ्यू लावला होता. त्यांनाही उशीर झालाय असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही, मला काहीच म्हणायचं नाही. मी हा प्रश्न नक्की विचारणार आहे. हो, मला म्हणायचं नाही, तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही नक्की म्हणू शकता की नरेंद्र मोदींनी उशीर केला म्हणून. ऐका ना, मला राजकारण नाही करायचंय. एक गोष्ट लक्षात घ्या, अख्खी सरकारी यंत्रणा याच्या मागे आहे. या आरोग्य विभागातले अधिकारी असतील, डॉक्टर्स असतील, बाकीचे सर्व प्रशासनातले लोक असतील, मंत्रिमंडळातले मंत्री असतील, पक्षाच्या यांनी इतर तिन्ही पक्ष एकत्र, आम्ही सर्व मिळून या गोष्टीचा, या संकटाचा सामना कसा करायचा असा दिवस रात्र आम्ही प्रयत्न करतोय. पण महेश, मुद्दा काय येतोय ना, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असताना आपल्या आधी दिल्ली आणि केरळ काही निर्णय घेत आहेत. दिल्ली आणि केरळमध्ये भाजपाची राज्य नाहीत. दिल्ली आणि केरळमधली राज्य ही गैर भाजपा शासित आहेत. तिथे जे निर्णय आपल्या आधी होत आहेत, आपल्यापेक्षा कमी रुग्ण असताना होत आहेत, मग आपल्याला लागणाऱ्या वेळाचं समर्थन तुम्ही अजूनही करणार का? मी परत प्रश्न विचारतो आपल्याला. ऐका प्रसादजी, आता तुम्हीच विषय काढलात म्हणून मी भाजपला एक प्रश्न तुमच्या माध्यमातून विचारू इच्छितो. जर तुम्ही म्हणालात की फक्त दिल्ली आणि केरळ येथे भाजपाचं राज्य नाहीये, मग भाजपाच्या राज्यांमध्ये, भाजपाची जितकी राज्य आहेत त्या सर्व राज्यांमध्ये त्या 2 राज्यांच्या आधी निर्णय घेण्यात आलेला आहे का जमावबंदीचा आणि संचारबंदीचा? याचं उत्तर मला भाजपाने द्यावं. दुसरी गोष्ट, तिथे किती रुग्ण आहेत याची चर्चा आपण करणार आहोत. ऐका ना, आता कंपॅरिझन नाही, रुग्ण किती आहेत आणि किती नाही आहेत, रुग्ण किती असावेत हे सरकारच्या किंवा कोणाच्या आधी हातात नसतं. पण त्याच्यावर कंट्रोल ठेवणं, तो जास्त वाढू नये म्हणून काय करणं, याच्यासाठी नक्कीच सरकारने स्टेप्स घ्यायला हव्यात. माझ्या मते महाराष्ट्र सरकार ह्या सगळ्या स्टेप्स व्यवस्थित घेत आहे. महाराष्ट्र सरकार खूप गांभीर्याने याच्यावर ऍक्शन घेतेय, कार्य करते, विचार करतेय. तुमच्या मुद्द्यांना घेऊन आपण भाजपाला प्रश्न विचारूयात. आता महेशजी, आपण असे प्रश्न उपस्थित करता आहात, विश्वास पाठक यांच्यापर्यंत ते पोहोचले असतील. विश्वासराव, तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचंय. पहिला प्रश्न हा, नरेंद्र मोदींना जनता कर्फ्यू लावायला उशीर झाला का? 1. नंबर 2, जी भाजपा शासित राज्य आहेत तिथे जमावबंदी आणि संचारबंदी लागू आहे का? अभ्यास करून उत्तर द्या. विश्वास पाठक. इथे 2 विषय आहे. मुळामध्ये आरोग्य हा जो विषय हा प्रत्येक राज्याचा स्वतंत्र विषय आहे आणि प्रत्येक राज्याला आपापला निर्णय घ्यायचा पूर्ण अधिकार आहे. आता आपण जर महाराष्ट्रापुरती बोललो तर महाराष्ट्रामध्ये कोरोना संसर्गाची सर्वात जास्त संख्या होती, सुरुवातीपासून लीड होता, फॉलोड बाय केरळ. त्यामुळे महाराष्ट्राने आधीच जागृत होऊन जास्त पटापट जर डिसिजन घेतले असते तर त्याला कोणी विरोध करायचं कारण नव्हतं. काल माननीय नरेंद्र मोदींनी जो पब्लिक कर्फ्यू लावला त्याच्या माध्यमातून सर्व राज्यांना, सर्व देशातल्या जनतेला हेच कळवायचं होतं की राज्याकडनं जरी डिसिजन घ्यायला वेळ लागत असला तरी तुम्ही आता स्वतःहून सेल्फ क्वारंटाईन मध्ये जा, तुम्ही तुमचा प्रवास टाळा. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रकारचं हे संसर्ग असल्यामुळे महाराष्ट्रात गेल्या 10-12 दिवसापासून आम्ही तुम्ही आमचं ऐका नाही तर आम्ही ऍक्शन घेऊ अशा प्रकारचीच भाषा हे सरकार करत आलेलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे की खरं तर डिसेंबर पासून याची जनजागृती सुरू झाली होती. महाराष्ट्रातल्या किंवा कोणत्याही जनतेला हा संसर्ग काय याची माहिती होती. मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने जे काही सुरुवातीला मानसिकता लोकांच्या बनवण्याचा प्रयत्न केला ते 1-2 दिवस सफिशियंट होते आणि त्याच्यानंतर आपल्याला हे माहित आहे की आपल्या जनतेची एकंदरीत मानसिकता कशी आहे, म्हणजे आपण त्यांना पूर्ण शिकवल्यानंतरच लागू करतो. विश्वास पाठक, याच्या विश्लेषणापेक्षा मग दुसरा महत्वाचा मुद्दा असा येतो की भाजप शासित राज्यांमध्ये कशा पद्धतीनं जमावबंदी संचारबंदीचे निर्णय घेतले जात आहेत त्याचीही उत्तर द्या. भाजपा शासित म्हणजे मुख्यतः आता मध्य प्रदेश राज्य जे आहे तर मुळामध्ये एक ट्रान्झिशन स्टेज मध्ये आज तिकडे मुख्यमंत्री येतात आहे. लागलीच तुम्हाला उद्या तिथे डिसिजन घेतलेलं दिसेल. इतर राज्यांमध्ये देखील पूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. त्यामुळे लोकल लेवलला कर्फ्यू लावून तिथे देखील कंट्रोल केले जात आहे. पूर्ण राज्याला जेव्हा कर्फ्यू लावण्याची आवश्यकता पडेल तर तिथे लावलं जाईल. मात्र आपण इतर भाजपा शासित राज्य आणि महाराष्ट्राची तुलना करू शकत नाही, कारण महाराष्ट्रामध्ये आता जवळजवळ हा आकडा 100 पर्यंत चाललेला आहे. अगदी याच निमित्तानं मग मी महेश चव्हाण यांना प्रश्न विचारतो, त्यानंतर प्रकाश रेड्डींकडे जाऊयात. महेश चव्हाण, ज्या राज्यामध्ये करोनाग्रस्त रुग्ण आणि करोना बाधित या दोघांची संख्या सर्वाधिक असते त्याची तुलना इतर कोणाशी करता येते का? एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी, इथे राज्यामध्ये किती संख्या आहे याच्यापेक्षा राज्य काय करतंय, राज्य
हा करोनाचा जो प्रॉब्लेम आपल्या इकडे आलाय तो संपवण्यासाठी किंवा तो कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी किंवा तो आटोक्यात ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य काय काय प्रयत्न करते या गोष्टींची सुद्धा आपण याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण नंबर ऑफ लॅबोरेटरीज वाढवलेल्या आहेत. लॅबोरेटरीजसाठी जे काही इक्विपमेंट्स लागतात, औषधं लागतात, जे काही डॉक्टर्स, नर्सेस, सपोर्ट स्टाफ यांची गरज लागते त्या वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न आपण केलेला आहे. दिवस रात्र जे अत्यावश्यक सेवा देणारी जी काही लोक आहेत, पोलीस असतील, फायर ब्रिगेड असेल, बस किंवा ट्रेनचे चालक असतील, बीएमसीचे किंवा बाकी हॉस्पिटल्सचे जे काही लोक असतील त्यांच्यासाठी अत्यावश्यक सेवा सुरू राहाव्यात म्हणून काय प्रयत्न आहेत, या प्रयत्न आपण केलेले आहेत. जे काही विलगीकरणाचे प्रयत्न आहेत, जे पेशंट्स मिळत आहेत, सापडत आहेत, त्या पेशंट सापडल्यानंतर त्यांची विलगीकरणाची प्रक्रिया असेल, त्यासाठी जी काय व्यवस्था असेल, या सर्व महेश चव्हाण, ही सर्व प्रक्रिया राबवली जात असताना त्याच्यामधल्या पोकळ बाबी आणि त्याच्यामधल्या न जोडलेल्या कड्या यांचं उत्तर कसं शोधायचं? म्हणजे स्पष्टच विचारतो, महाराष्ट्रात होम क्वारंटाईनचे शिक्के असलेले, अर्थात विजनवासात राहा असं ज्यांना सांगितलंय ती माणसं सर्वात जास्त मोकळी फिरताना दिसली. अहो, ती रेल्वेतूनही निघाली. मला सांगा, याचं मॅपिंग कोणी करायचं? ऐका, होम क्वारंटाईन केल्यावर प्रत्येक घराच्या बाहेर पोलीस उभा करणं आणि त्यांना तिथून बाहेर येऊ नका याच्यासाठी अटकाव करणं हे प्रॅक्टिकली शक्य नाहीये. ज्या काही लोकांनी हे स्वतःहून केले होम, आता बघा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, यंत्रणा इतकी नाहीये की प्रत्येक संशयित जो असेल ज्याच्यात ती लक्षणं दिसली आहेत त्यांना सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये बेड अवेलेबल करून देऊन त्यांना तिथे क्वारंटाईन केलं जाईल. जी सुरुवातीची काही लक्षणं असतात, जी होम क्वारंटाईन करून त्यांना घरी ठेवू शकतो, अशा वेळेला त्या पेशंटची सुद्धा जबाबदारी असते. पण त्यांनी त्यातूनही जर सरकारचे निर्देश ऐकले नाहीत आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला तर हे जे पळून गेले त्यांना आपण हेही ऐकलं असेल की त्या सगळ्यांना अटक केलेली आहे आणि अटक करून त्यांना पुन्हा होम क्वारंटाईन किंवा हॉस्पिटल्समध्ये विलगीकरणाच्या ठेवलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या की 1897चा जो एपिडेमिक डिझीजेस ऍक्ट आहे त्याच्या अनुसरून सर्वांवर योग्य ती कारवाई होतेच आहे. ठीक आहे, मला आता केरळच्याच संदर्भानं मग हा सगळा अनुभव समोर ठेवून केरळ यापेक्षा काय वेगळं वागतंय, केरळ याच्यापेक्षा अधिक चांगलं काय वागतंय, त्या दोन्ही गोष्टींची उत्तरं प्रकाश रेड्डींकडून घ्यायची आहेत. प्रकाश रेड्डी, तुम्ही मगाशी सांगत तर होतातच की केरळने अत्यंत वेगानं आपली सर्व सीमा इतर राज्यांपासून बंद करून टाकली, प्रवेश बंद केले, त्याचबरोबर त्यांच्या इतर विविध प्रकारच्या योजना कार्यान्वित झाल्या. केरळचं सरकार हे महाराष्ट्राच्या नंतर सर्वाधिक रुग्ण असणारं आणि त्यांना उपाययोजना करणारं सरकार आहे. त्यांनी इतक्या वेगाने निर्णय कसे घेतले? कारण स्वास्थ्य म्हणजे त्याला आपण सरळ सांगायचं म्हणजे ज्याला साम्यवाद म्हणजे कम्युनिझम म्हणतो, त्याच्यामध्ये लोकांच्या आरोग्याला प्राथमिक लक्ष दिलं जातं आणि त्यामुळे आणि बजेट जे आहे त्याचा बजेटचा मोठा हिस्सा हा आरोग्यावर दिला जातो आणि त्यामुळे केरळच्या सरकारचं बजेट आणि केंद्राचं बजेट हे वेगळं आहे. आता मला एक मुद्दा ठामपणे मांडायचा आहे. त्या ठिकाणी विश्वास पाठक जे आहेत त्यांनी असं सांगितलं की हे जे आरोग्य आहे ते फक्त राज्याच्या अखत्यारीत येतं, ते बरोबर नाहीये, ते चुकीचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी म्हणजे केंद्राची जबाबदारी मुळीच पाळलेली नाही. महाराष्ट्रात त्याबद्दल बोललं जातं, परंतु महाराष्ट्राने निश्चितपणे त्रुटी आहेत त्या भरून काढल्या पाहिजेत. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण महाराष्ट्रातले आहोत. महाराष्ट्राचं सरकार केंद्राच्या सरकारपेक्षा जास्ती चांगले निर्णय घेत आहे. आता त्याच्यामध्ये रेल्वेची जबाबदारी कोणाची आहे? हे पियुष गोयल हे मुंबई मधले आहेत, ते रेल्वे मंत्री आहेत. राजेश टोपे जातात. पियुष गोयलने काय केलेलं आहे या सबंध रेल्वेमध्ये? क्रायसिस होतो, लोक या ठिकाणी बाहेर जातात. पियुष गोयल काय करतात हा प्रश्न त्यांनी उत्तर द्यावं. दुसरे म्हणजे स्मृती इराणी आहेत की ते बेजबाबदार केंद्राचे मंत्री आहेत. त्यांनी हे जे काही आपल्याला पदवी जो मोदी साहेबांनी पुकारला त्याच्यामध्ये वेळ घालवण्यासाठी ट्विटरवर अंताक्षरी खेळा म्हणून ह्या सांगतात. हे केंद्राचे मंत्री आहेत, त्यांना काही कळतच नाही. त्या संबंध याच्यामध्ये इतकी भयानक परिस्थिती आहे इटलीमध्ये. या मुद्द्यावर विश्वास पाठकांना उत्तर द्यावं लागणार आहे. प्रकाश रेड्डींच्याकडून या चर्चेत आणलेला हा एक वेगळा मुद्दा आहे. अर्थात केरळनं इतक्या वेगवान निर्णय का घेतले याचं कारण देताना प्रकाश रेड्डींनी ते कारण कम्युनिझम मध्ये साम्यवादात आहे असं सांगितलं. त्याच्यावरची चर्चा आता नाही करायची, पण विश्वास पाठकांना हा प्रश्न आपल्याला नक्कीच विचारायचा आहे. विश्वास पाठक, लोकशाहीवादी राज्यामध्ये जर समजा जी रचना अर्थात रेल्वे
ही रचना केंद्र सरकारच्या अखत्यारीत असेल तर केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या त्या रचनेवरचे निर्णय व्हायलाही उशीर का झाला? रेल्वे मुळामध्ये हाच विषय आहे की हे जरी संकट पूर्ण भारतावर आलेलं असलं तर मुख्यतः महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमध्ये त्यांनी जास्त ते अटॅक केलं. आता कोणी म्हटलं की भाजपा शासित इतर राज्यांमध्ये तुम्ही ऍक्शन आधी काय घेतली? जसं ईशान्य भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचे राज्य आहेत तिथे अजून एक पण केस आलेली नाहीये, मग तिथे कर्फ्यू कसा लावणार? त्यामुळे तुम्हाला स्टेट वाईजच ऍक्शन घ्यायला हवी. आता महाराष्ट्रामध्ये लोकल ट्रेन हा इथला एक मोठा म्हणतात की कळीचा मुद्दा आहे. जिकडे मेडिकल स्टाफ, जिथले रेल्वेचा स्टाफ, जिथे बीएमसीचा स्टाफ, जेवढे असेन्शियल सर्व्हिसेस आहे त्याच्या लाईफलाईननीच प्रवास करतात. त्यामुळे हा जो मुद्दा आहे हा ताबडतोब बंद करणं तसं शक्य नव्हतं. मला एवढंच सांगायचं आहे की केरळच्या सरकारने निर्णय चांगला घेतला तर मी त्याचं स्वागतच करतो. मात्र कम्युनिझम मध्ये सगळं दडलेलं असं म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे. अन्यथा पश्चिम बंगाल आणि केरळ ह्या विकासामध्ये आणि जनतेच्या एकंदरीत काँग्रेसमध्ये विश्वास पाठक, या कम्युनिझम आणि डेमोक्रेसी अर्थात साम्यवाद आणि लोकशाहीवादी राज्य रचना याच्या मध्ये आता नको जायला, पण तुम्ही मांडलेला एक मुद्दा महत्वाचा आहे. तो असा आहे की भाजप शासित राज्यांमध्ये अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. तो संदर्भ घेऊन मी विचारतो महेश चव्हाण यांना. महेश चव्हाण, आपण मला सांगा, तुमच्या आरोग्यमंत्र्यांनी, अर्थात ते आपलेही आरोग्यमंत्री आहेत, माझेही आरोग्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत, त्यांनी किंवा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना परिस्थितीची जाणीव करून देणारा आणि त्याचबरोबर रेल्वे तातडीनं बंद करा, किमान लोकल तरी तातडीनं बंद करा, अशी मागणी करणारं पत्र कोणत्या तारखेला दिलं? एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, फक्त रेल्वेचंच नाही, सुरुवातीपासूनच राज्य सरकार या नात्याने महाराष्ट्राचं सरकार केंद्र सरकारशी संपर्कात आहे. इथली इत्यंभूत माहिती आरोग्य विभागाकडून केंद्रीय आरोग्य खात्याला दिली जाते आणि त्यामध्ये ज्या काही सुविधा हव्यात त्याची मागणी केली जाते किंवा ज्या काही प्रोव्हिजन्स आम्ही करतोय त्याची माहिती आरोग्य मंत्रालयाला दिली जाते. हे आपल्याला माहित असायला हवं प्रसादजी. आणि याच्यामध्ये आम्ही कुठेही मागे नाही. महेशजी, मी मान्य करतो मला माहित असायला पाहिजे, मला ती माहिती पण आहे की तुम्ही इथली माहिती देता आहात केंद्राला. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, लोकल बंद करा अशी थेट मागणी आपण कोणत्या तारखेला केली? हे थेट मागणी कोणत्या तारखेला कोणतं पत्र देऊन केली याची माहिती माझ्याकडे नाहीये. पण आपण एक गोष्ट लक्षात घ्या, 2-3 दिवसापासून आपण हे आवाहन नागरिकांना करत होतो की आम्हाला अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांसाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम बंद करून चालणार नाही. ही गोष्ट प्रसादजी इथे लक्षात घ्या कृपया. जर अत्यावश्यक, जर आपण टोटली लोकल ट्रेन बंद केली, टोटली पब्लिक ट्रान्सपोर्ट बसेस ज्या बीएसटीच्या बसेस आहेत त्या बंद केल्या, तर नागरिकांना किंवा जे पेशंट्स आहेत त्यांना ज्या अत्यावश्यक सेवा पुरवणारा स्टाफ असतो, बीएमसीचा असेल, हॉस्पिटलचा असेल, डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, पोलीस असतील, फायर ब्रिगेडचे लोक असतील, ही लोक त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा हॉस्पिटल्समध्ये किंवा कार्यक्षेत्रामध्ये कशी पोहोचू शकतील? पण मग तुमची ही भूमिका असतानाही केंद्रानं शेवटी लोकल आणि सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या बंद केल्याच की, मग ते तुम्हाला मान्य आहे का? एक गोष्ट लक्षात घ्या, केंद्राच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करणं हे राज्य सरकारला पॉसिबल नसतं. पण त्यांना सूचना आम्ही नक्की करू शकतो की ज्या काही गोष्टी व्हायला हव्यात त्या गोष्टी व्हायलाच हव्यात, ज्या गोष्टी अत्यावश्यक सेवांसाठी गरजेच्या आहेत त्या व्हायलाच हव्यात. आता तुम्ही मला सांगा, जर कम्प्लीट शटडाऊन झालं किंवा कम्प्लीट लॉकडाऊन झालं, ज्याच्यावर आपण सातत्याने या डिबेटच्या सुरुवातीपासून चर्चा करतोय, तर हा कंट्रोल कसा होईल किंवा जे पेशंट्स आहेत त्यांची सेवा कशी केली जाईल किंवा नागरिकांना सोयी सुविधा कशा पुरवल्या जातील आणि करोना आवाक्यात कसा येईल, या गोष्टींचा सुद्धा आपण विचार करायला हवा. आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व मला महेशजी याच्यात काय झालंय ना, थोडा विरोधाभास वाटतो आहे. एका बाजूला तुम्ही संचारबंदी लागू केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला असं म्हणता आहात की कम्प्लीट लॉकडाऊन झालं, पूर्णतः टाळेबंदी लागू झाली, तर मग जे आपत्कालीन सेवक आहेत ते सेवा बजावणार कशी? संचारबंदी जी लागू झाली आहे ती नागरिकांसाठी आहे, आपत्कालीन अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या लोकांसाठी नक्कीच नाही आहे. मग त्याच न्यायाने लॉकडाऊन पण तेच राहील ना? हो, मी लॉकडाऊनच बोलतोय. त्याच न्यायाने की ज्या वेळेला तुम्ही असं म्हणताय की लांब पल्ल्याच्या किंवा पॅसेंजर ट्रेन्स किंवा लोकल ट्रेन्स बंद केल्या, त्या जर पूर्णतः बंद केल्या तर प्रॉब्लेम होईल. मगाचपासून मी हाच मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करतोय
की आधी आम्ही जनतेला आवाहन केलं राज्य सरकार या नात्याने की आम्हाला पूर्ण लॉकडाऊन किंवा पूर्ण शटडाऊन करण्याला भाग पाडू नका. तुम्ही स्वतःहून यामध्ये पार्टिसिपेट करा, सहकार्य करा. स्वतःहून आता स्वतःचा रक्षक अशी टॅगलाईन आम्ही चालवली. आणि तुम्ही स्वतःहून यात काळजी स्वतःची घेतली पाहिजे. स्वतःच्या आरोग्याची जपून स्वतःच केली पाहिजे. सरकार म्हणून यात मग एक छोटा प्रश्न आणखीन उपस्थित राहतो. संजय राऊत हे महाआघाडीचे खूप महत्वाचे नेते आहेत. त्यांच्यामुळे ही महाआघाडी अस्तित्वात आलेली आहे. ते म्हणतात आठवडाभर आधी कर्फ्यू लावायला हवा होता. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाचं मत असतं, स्पष्ट मत असतं. एक आठवड्यापूर्वी जर संजय राऊत यांनी सांगितलं असतं की आता कर्फ्यू लावायला हवा तर त्याच्यावर नक्की विचार केला असता. त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. आता आज एक आठवड्यानंतर एक आठवड्यापूर्वी कर्फ्यू लागायला हवा होता असं त्यांना वाटणं साहजिक आहे. आता आपण जे बघतोय काल जो काही जनता कर्फ्यू लागला किंवा दिल्ली किंवा केरळ असेल किंवा बाकीची राज्य असतील त्यांच्यामध्ये कम्प्लीट लॉकडाऊन झालं, शटडाऊन झालं. आज महाराष्ट्राने तो निर्णय घेतलाय. कालच महाराष्ट्राने जमावबंदीचा किंवा आज संचारबंदीचा जो निर्णय घेतलाय ते सगळं बघितल्यावर एखाद्याच्या मनामध्ये ही भावना उत्पन्न होऊ शकते की त्या प्रकारे पेशंटची संख्या किंवा संशयितांची संख्या. महेशजी मला जाहिरातीची विश्रांती घ्यायची आहे म्हणून मी आपल्याला थांबवतोय. मात्र आपला मुद्दा पोहोचलेला आहे. संजय राऊत यांना जर सांगायचंच होतं तर एक आठवडा आधीही ते बोलू शकले असते. त्यांचेच मुख्यमंत्री राज्यात आहेत असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश चव्हाण यांनी या चर्चेत नमूद केलंय. त्याच्या संदर्भातले इतरही काही मुद्दे आणि संजय राऊतांच्या ट्विट मधला सगळ्यात मोठा आक्षेप याची चर्चा लक्षवेधीच्या पुढच्या भागात. नमस्कार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरोनाच्या विरोधातलं युद्ध हे सगळ्यांनी एकजुटीनं लढावं असं वारंवार सांगितलं जात आहे. यामध्ये कोणतेही पक्षीय भेदाभेद असू नयेत अशी भूमिका सुद्धा जनमानसाची आहे. या निमित्तानं केंद्रीय पातळीवरून भारतीय जनता पार्टीनं स्पष्ट आदेश दिलेले आहेत की जिथे जिथे भाजपाचं राज्य नाही तिथे कुठलीही आंदोलनं पुढील सूचना मिळेपर्यंत विरोधी पक्ष या नात्यानं भाजपानं करायची नाहीत आणि तिथल्या गैर भाजपा सरकारच्या समर्थनार्थ खांद्याला खांदा लावून उतरायचं आहे. एका बाजूला विरोधी पक्ष या नात्यानं ही भूमिका मांडली जात असताना राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन व्हायला कारणीभूत असलेले आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते समजले जाणारे खासदार संजय राऊत यांनी एक महत्त्वाचं ट्विट आज केलं. ते ट्विटमध्ये काय म्हणाले ते आधी स्क्रीनवर पहा. ते ट्वीट आता स्क्रीनवर आपल्या दिसेल. संजय राउत ऐसे म्हणतात, हमारे प्रधानमंत्री की चिंता है कि लॉकडाउन को अभी भी लोग गंभीरता से नहीं ले रहे हैं. प्रिय प्रधानमंत्री जी, आपने डर और चिंता के माहौल में भी त्योहार जैसी स्थिति पैदा कर दी तो ऐसा ही होगा. सरकार गंभीर होगी तो जनता गंभीर होगी. जय हिंद, जय महाराष्ट्र. संजय राऊत यांना राष्ट्रीय स्तरावरची आपली भूमिका मांडण्याच्यासाठी हिंदीतून आपली भावना व्यक्त करावी लागली. त्यांनी दोन महत्त्वाची वक्तव्य केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरामध्ये आत्ताच्या घडीला सणासारखी स्थिती उत्पन्न केलेली आहे. आणि दुसरा महत्त्वाचा अत्यंत गंभीर मुद्दा, नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या विरोधात लढण्याच्यासाठी गांभीर्य गमावलेलं आहे. मोदी गांभीर्यानं कोरोनाच्या विरोधात लढत नाहीत म्हणून जनता गंभीर नाही. संजय राऊत यांच्या या वक्तव्यांवर आपण प्रतिक्रिया घेणार आहोत, विश्वास पाठक यांची, आणि मग इतर मान्यवरांशी पण या विषयावर बोलणार आहोत. विश्वास पाठक, ही वेळ आहे का संजय राऊतांकडून या केल्या गेलेल्या वक्तव्याची? काही दिवस थांबू शकले असते संजय राऊत? बघा, नक्कीच संजय राऊतांना किती सिरियस घ्यायचं किती सिरियस नाही घ्यायचं जनता जाणते. अनेकदा ते सामनाबद्ध अग्रलेखात एक भूमिका मांडतात, नंतर मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की माझं त्याचा काही संबंध नाही. तर कधी ते उद्धव ठाकरेंच्या बोलण्यावर बोलतात, कधी ते स्वतःचं मत मांडतात, तर कधी शरद पवारांचं मत मांडतात. त्यामुळे त्यांना सिरियसली घ्यायची आवश्यकता नाही. मात्र त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलाय त्याच्याबद्दल बोलणं आवश्यक एवढ्यासाठी आहे
की माननीय प्रधानमंत्र्यांनी जेव्हा गुरुवारी रात्री घोषणा केली या रविवारी पब्लिक कर्फ्यू करायचा, म्हणजे संपूर्ण जनतेला मशिदीला त्यांनी गेरअप करण्याचं आवाहन केलं. आणि त्यांच्या आवाहन केल्यानंतर असे अनेक बुद्धिजीवी लोक होते की ज्यांनी त्याची टर उडवली की फक्त 15 तास आणि 14 तास कर्फ्यू मेंटेन करून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का, टाळ्या वाजून करून जाणार आहे का. मात्र आपल्याला लक्षात येईल की काल रविवारी ज्या प्रचंड प्रमाणामध्ये लोकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्याला प्रतिसाद दिला हे नक्कीच स्फोटी होतं. मात्र त्यांनी हे सांगितलं होतं की आपल्या आपल्या गॅलरीमध्ये उभं राहून तुम्ही टाळ्या वाजवा किंवा नाद करा. त्यांनी काही खाली असं म्हटलं नव्हतं. आता काही ठिकाणी काही लोक उत्साहामध्ये आले जे चुकीचेच आहे आणि म्हणूनच आता आपण कर्फ्यू लावतोय, बाकी गोष्टी पुढे जात आहे. मला असं वाटतं की नरेंद्र मोदी इतकं चांगलं उत्तुंग सिरियस नेतृत्व भारताला मिळालेलं आहे ज्याच्यामुळे मी या वाक्यावरच आपल्याला थांबवतो, कारण त्याच्यानंतर नरेंद्र मोदींच्या संदर्भातलं भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याचं म्हणणं मला माहिती आहे. आपल्याला त्याच्यावर जायचं नाही. तुम्ही नरेंद्र मोदी चांगलं काम करतायत असा दावा केला, तो अपेक्षित आहे. मला आता महेश चव्हाण यांना विचारावं लागेल. महेश चव्हाण, नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला कृतीशील पाठिंबा देण्याचं काम महाविकास आघाडीच्या पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांनी केलं. काँग्रेसचे नेते कुठेही टाळे वाजवताना दिसले नाहीत. तेव्हा काँग्रेसला सोडून द्या, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं सर्वोच्च नेतृत्व या आवाहनात कृतीशील सहभागी झालं होतं. त्या पद्धतीचा त्यांचा कृतीशील सहभाग संपतो न संपतो तोच संजय राऊत एक भूमिका घेतात आणि म्हणतात नरेंद्र मोदी हे कोरोनाशी लढायला गंभीर नाहीत. आता आपण महाविकास आघाडीचे प्रवक्ते या नात्याने याच्यावर उत्तर द्या. ही भूमिका महाविकास आघाडीची आहे की संजय राऊत यांचं हे व्यक्तिगत मत आहे? एक गोष्ट इकडे लक्षात घ्या, संजय राऊत यांनी जे काही स्टेटमेंट दिलंय त्या स्टेटमेंटचा त्यांच्या मताचा आदर राखून मी गोष्ट सांगू इच्छितो आपल्याला. महाविकास आघाडीची भूमिका नक्कीच कोरोना व्हायरसची हात करण्याची किंवा कोरोना व्हायरसचा सामना करण्याची आहे. लवकरात लवकर कोरोना व्हायरस आटोक्यात येण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ते प्रयत्न करायचे आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही आवाहन केलं होतं आणि जनता कर्फ्यू काल लावला गेला त्याच्या मागची भूमिका आणि आमची महाराष्ट्र सरकारची भूमिका या दोन्ही भूमिकांमध्ये जे साम्य आहे ते मी आधी तुमच्याकडे अधोरेखित करू इच्छितो. नाही महेशजी, साम्य माहिती आहे, त्या साम्याची तुलना साम्याची चर्चा यापूर्वी झाली आहे. स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा एक महत्त्वाचं वक्तव्य केलं की कोरोनाच्या विरोधातल्या युद्धात नरेंद्र मोदी पण पूर्ण ताकदीनं उतरलेत. त्यामुळे साम्यांची तुलना नाही करायची आहे. स्पष्ट प्रश्न आहे. संजय राऊत जे काही बोलतायत ते म्हणतात नरेंद्र मोदी गंभीरच नाही आहेत कोरोनाच्या विरोधात लढायला. नाही, नरेंद्र मोदी गंभीर नाहीत असं म्हणण्यापेक्षा त्यांचा बोलण्याचा किंवा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ जर आपण काढलात, त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे काय याला एका सणाचं किंवा त्योहारचं रूप आलं ते जाणून बिजून आणलं गेलं की काय गेलं की दॅट इज अ डिफरंट इश्यू. पण त्याच्यामध्ये त्यांना असं म्हणायचं होतं की त्याच्यामध्ये गांभीर्य थोडं कमी झालं असं त्यांना म्हणायचं असावं असं मला वाटतं. पण मी जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय ते हेच की नरेंद्र मोदींनी सुद्धा हे जे आवाहन केलं लोकांना की तुम्ही जनता कर्फ्यू सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत लागू करावा आणि सगळ्यांनी स्वतःच्या घरात बसावं, यामध्ये सुद्धा त्यांना नागरिकांना किंवा जनतेला हेच सांगायचं होतं की तुम्ही स्वतःहून हा कोरोनाशी सामना करण्याची तयारी दाखवा, मनाची तयारी करा, संयम राखा. आणि आम्ही सुद्धा हेच म्हणतोय की आम्ही आमच्यावर जी टीका होती आता या डिबेटमध्ये की आम्ही थोडासा उशीर टीका नाही होत आहे. महेशजी, मला वाटतं तुम्ही घेता वेगळ्या पद्धतीनं आणि तुमचे हे शब्द अधिक वेगळ्या पद्धतीनं जनतेपर्यंत पोहोचतील. आपण अत्यंत स्पष्टपणे काही निर्णयांची मीमांसा करतो आहोत. याला टीकेचं रूप देऊ नका, मी विनंती करेन आपल्याला. पण संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यामध्ये मात्र त्याचं विश्लेषण होणं गरजेचं आहे. देशाचे पंतप्रधान या रोगाबाबत गंभीर नाहीत, या रोगाशी लढायला गंभीर नाहीत असं वक्तव्य झालेलं नाही. इतर देशांमध्ये अशा प्रकारे काही झाल्याचं समोर आलेलं नाहीये. त्यामुळे आत्ताच्या घडीला एकवाक्यता ठेवणं गरजेचं असताना हे ट्विट गरजेचं होतं का? मला हेच म्हणायचं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं होतं त्याचं आम्ही सर्व पक्षांनी स्वागत केलं होतं. अगदी संजय राऊतांच्या शिवसेनेनेही स्वागत केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो किंवा शिवसेना असो किंवा इतर पक्ष असो, सगळ्यांनी किंवा जनतेने जसं टाळ्या वाजवून उत्स्फूर्तपणे हॅलो महेश चव्हाण, आपल्याला आपल्याशी विश्वास पाठक काही बोलू इच्छित आहेत. विश्वासराव, पटकन आपली भूमिका मांडा.
महेशजी, तुम्ही त्याचं खंडन करा. तुम्ही का बरं एवढं लोड घेताय? शरदराव पवारांनी त्याला सपोर्ट केला, उद्धव ठाकरेंनी सपोर्ट केला, राजेश टोपे साहेब रोज म्हणतात की प्रधानमंत्र्यांकडे चांगला सपोर्ट मिळतोय. मग तुम्ही संजय राऊतांचं काय घेऊन बसलात? नाही, ऐका ना विश्वास पाठकजी, आपण पंतप्रधानांनी जे जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं त्याच्या आवाहनाचं आम्ही स्वागत केलं असं आम्ही म्हटलो. तो एक वेगळा मुद्दा आहे आणि यांनी जे आज ट्विट केलंय संजय राऊतांनी तो एक वेगळा मुद्दा आहे. आता प्रश्न हा आहे की गांभीर्य, आता संजय राऊत जे म्हणतात ते खरं की खोटं ते बरोबर. ऑर्गनायझेशन मोदींच्या कामाची स्तुती करताय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तुम्ही काय संजय राऊतांचा डिफेंड करताय? नाही, आम्ही संजय राऊतांना डिफेंड करायचा प्रश्न येत नाहीये विश्वास पाठकजी. एक गोष्ट लक्षात घ्या, मोदीजी सिरियस आहे की नाही याचं सर्टिफिकेट काय संजय राऊत देतील आम्हाला? काय म्हणताय? मोदीजी सिरियस आहे की नाही याचं सर्टिफिकेट संजय राऊत देतील? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जगातले सगळे देश बघताय की आपला लढा कसा चालू आहे, सरकार कसं लढत आहे. विश्वास पाठकजी, मला त्यामध्ये पडायचं नाहीये. मला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा आपलं सरकार कसं, केंद्र सरकार काय करते काय नाही करत आहे या बाबीमध्ये मला आता पडायचं नाहीये. तुमचे काही प्रश्न असतील राऊतांनी. महेशजी, आपल्याला पडायचं नाही मान्य आहे, तुमची ही अत्यंत योग्य आणि समंजस भूमिका आहे. पण संजय राऊतांनी ट्विट करून विषय छेडलेला आहे. मला प्रकाश रेड्डी आणि आपल्या सोबत असलेल्या अभिजित रावांचे प्रतिक्रिया घ्यायची आहे. कॉम्रेड साहेब, संजय राऊतांच्या वक्तव्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे तो सणाचं रूप देण्याला, लढाईला सणाचं रूप देण्याला हा आक्षेप गांभीर्याने घेण्याची गरज आहे की नाही? संजय राऊत जे म्हणतात ते 110% बरोबर आहे. पंतप्रधानांनी याच्याकडे काय विशेष गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही. त्याच्यानंतर फक्त त्या ठराविक वेळेमध्ये कर्फ्यू पाळा आणि नंतर थाळ्या वाजवा आणि त्यांनी जे भक्तांना बेबंद सोडलेलं आहे त्याच्यामध्ये भाजपचे झेंडे घेऊन नगरसेवक रस्त्यावर उतरले होते. त्यांना कोण आवर घालणार? यांना इव्हेंट मॅनेजमेंटचं जे रूप दिलं आणि ते म्हणतात की आम्ही जे डॉक्टर वगैरे आहेत त्यांच्यासाठी आम्ही टाळ्या वाजवतो. ठीक आहे, परंतु डॉक्टर्स आज स्टेटमेंट आहे रेसिडेन्शियल मेडिकल डॉक्टर्सचं, एम्स सारख्या मोठ्या संस्थेचं. त्यांनी असं सांगितलं की आम्हाला पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटच नाही आहे. तर अशा एम्स सारख्या मोठ्या डॉक्टरांची ही जर असेल तर हे जे हाहाकार उडू शकतो याच्यामध्ये त्याच्यामध्ये गांभीर्याने पंतप्रधानांनी बघितलं पाहिजे. त्यांनी फक्त तिथे सार्कच्या देशांचं त्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सेस केले, मुख्यमंत्र्यांची त्याला दुय्यम हे केलं. त्यांनी बजेट जे काही आहे मदत का सगळ्या राज्यांना दिलेली नाही हे संबंध आणि केंद्राच्या हातामध्ये फार मोठ्या गोष्टी आहेत. त्यांच्या हॉस्पिटल्स आहेत केंद्राची, आरोग्य आहे, त्याच्यामध्ये रेल्वे आहे, बाकीच्या सगळ्या संस्था आहेत. दिल्ली तर त्या केंद्राच्याच याच्यामध्ये ठेवतात. अशा पद्धतीने केंद्राची हे सर्व प्रथम जबाबदारी आहे आणि मोदींनी आपण असं म्हणतात प्रकाशराव की केंद्राची अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे. तुमच्या या मुद्द्यांवर आपल्याला भाजपाच्याकडून उत्तर मागायचं आहे. भाजपाचे प्रवक्ते विश्वास पाठक बोलतील. विश्वास पाठक, अत्यंत महत्वाचे आक्षेप आहेत आणि ते आक्षेप हे असेच आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना विरोधातल्या लढाईत गंभीर नाहीत आणि त्याचं कारण असं, एक तर आरोग्य सेवकांच्या कौतुकाच्या साठी जे काही करायला सांगितलं त्याच्यात नगरसेवक पक्षाचे झेंडे घेऊन उतरले. हा आगाऊपणा करायची काय गरज होती त्यांना? दुसरा महत्वाचा मुद्दा असा की योग्य त्या आरोग्य सुविधा आणि आरोग्य सुविधा पुरवण्याच्या साठीची साधन सामग्री याचा तुटवडा जाणवायला लागलाय. या दोन अत्यंत महत्वाच्या चुका आहेत आणि त्या खऱ्या आहेत का याची उत्तरं विश्वास पाठक यांना द्यायची आहेत. नाही, कोणी जर झेंडा घेऊन आगाऊपणा केला असेल तर ती बाब नक्कीच आम्ही त्याला सपोर्ट करणार आहे, ते अपेक्षित नाही. पण मग आता मी पण तुम्हाला विचारतो विश्वास पाठक, तुम्ही मगाशी महेश चव्हाणांना विचारत होतात ना की का डिफेंड करताय संजय राऊतांना? हाच मुद्दा आहे. हे जे आगाऊपणा करणारे भाजपचे नगरसेवक आहेत ना त्यांच्यावर कारवाई करणार आहात का ते पण सांगा. नक्कीच, कोणी जर आगाऊपणा केला असेल तर तो आमच्या शिस्तीला धरून नाही, माननीय मोदीजींना जे व्हाय त्याला ते धरून नाही, त्याच्यावर कार्यवाही नक्कीच केली जाईल. मी एक छोटं उदाहरण या चर्चेमध्ये देतो विश्वास पाठक. पुण्यामधले तुमचे अत्यंत जबाबदार पदाधिकारी प्रचंड मोठ्या संख्येनं आरोग्य सेवकांना सोबत घेऊन गुलाबाची फुलं वाटत होते आणि मग तिथे घंटानाद आणि थाळीनाद होत होता. अशा प्रकारची मॅच्युरिटी अपेक्षित आहे का भाजपच्या नेत्यांकडून? पुण्यामध्ये केलेल्या अशा प्रकारच्या वर्तन करणाऱ्या माणसावर कारवाई झाली पाहिजे. बघा, अशा काही केसेस झाल्या असतील तर त्या नक्की त्याच्यावर कारवाई होईल. पण आता मी माझ्या दिल्लीचं उदाहरण देतो. माझ्या
बिल्डिंगला लालबागला लोक अशाच प्रकारे खालती उतरले. मी स्वतः जाऊन त्यांना सगळ्यांना म्हटलं तुम्ही गॅलरीत जा, हे अपेक्षित नाही, कारण होल पर्पज इज डिफिटेड. मूळ मुद्दा असा आहे की रेड्डीजींनी काही जे विषय मांडले त्याच्यामध्ये विरोध हा जास्त भाग आहे. मला सांगा की असे प्रधानमंत्री ज्यांनी भारतीय जनता पक्षाला अशा इन्स्ट्रक्शन दिल्या की पुढचा 1 महिन्यापर्यंत तुम्ही तुमचे आंदोलन थांबवा, केरळमध्ये जर कोणाचं सरकार असेल तर त्यांना तुम्ही सपोर्ट करा. आज लोकसभेचं अधिवेशन त्यांनी ऍडजॉर्न केलं, सगळ्या लोकप्रतिनिधींना सांगितलं आपापल्या क्षेत्रामध्ये जागा जनजागृती करा. मला असं वाटतं की 1-2 नगरसेवकांच्या भूमिकेमुळे संपूर्ण भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी सिरियस नाही हे म्हणणं चुकीचं आहे. बरं ठीक आहे, याच्यामध्ये एक आणखी इनपुट आपण आम आदमी पक्षाचं पण घेऊयात पटकन, वेळेची मर्यादा आहे. विश्वासराव, आम आदमी पक्षाचं म्हणणं काय आहे? नरेंद्र मोदी गंभीर आहेत की नाहीत? नरेंद्र मोदींजींच्या भाषणामध्ये त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करण्याचं जे काही प्रतिकात्मक आवाहन केलं होतं ते नक्कीच स्वागतार्ह आहे. परंतु मला वाटतं त्या भाषणामध्ये काहीतरी ठोस अजून यायला हवं होतं. उदाहरणार्थ या कोरोनाच्या सगळ्या क्रायसिसला कशा पद्धतीने सामोरं जावं, यासाठी केंद्राकडून राज्याला कोणती मदत मिळेल याच्याबाबत कुठलीही ठोस वाक्यता त्याच्यामध्ये नव्हती. त्याचबरोबर जागतिक पातळीवरती आपल्यावरती आरोप होतोय की भारतामध्ये टेस्टिंग हे कमी केलं जात आहे आणि त्याच्यामुळे केसेसचा आकडा हा कमी दिसतोय. मुळामध्ये ज्या पद्धतीने आपले टेस्टिंगचे प्रोटोकॉल जे केंद्रीय पातळीवरून फिक्स होतात त्याच्यामध्ये अनेक गॅप आहेत. त्याचबरोबर एअरपोर्ट वरती ज्या पद्धतीने स्क्रीनिंग केलं जात होतं त्याच्यामध्ये सुद्धा अनेक गॅप आहेत आणि त्याच्यामुळे आपण बघितलं की सुरुवातीला 4 देशांची नावं होती, नंतर 14 देशांची नावं आली. पण ज्यावेळी जागतिक आरोग्य संघटना हे पॅन्डेमिक आहे हे घोषित करतं त्यावेळी सरसकट जे सगळ्याच देशातून येणाऱ्या लोकांची तपासणी व्हायला पाहिजे होती, त्यांना क्वारंटाईन मध्ये ठेवायला पाहिजे होतं, मग सोडायला पाहिजे होतं. अगदी बरोबर आहे. अभिजित मोरे, आपले 3 मुद्दे लक्षात आलेले आहेत, त्याच्यावरची उत्तरं घेणं गरजेचं आहे आणि म्हणून अभिजित मोरे मी आपल्याला थांबवतोय, अन्यथा याच्यात आणखी मुद्दे येत राहतील, आपल्याला उत्तरं नाही सापडणार. विश्वास पाठक यांना याची उत्तरं मागायची आहेत. विश्वास पाठक, मुद्दा अतिशय गंभीर आहे. पहिली गोष्ट म्हणजे ज्या क्षणाला आपल्याला लक्षात आलं, यात एक गोष्ट जरूर नमूद करावी लागेल की भारत हा जगामधला पहिला देश आहे ज्यांनी एअरपोर्टवर थर्मल स्क्रीनिंग सुरू केलं. 17 जानेवारीला सुरू केलेलं आहे भारताने आणि ते जगातला पहिला देश आहे. मात्र तसं करत असताना ते सर्वंकष नव्हतं, ते मर्यादित होतं. दुसरा याच्यातला महत्वाचा मुद्दा आपल्या समोर चर्चेत आपच्याकडून कुठला आला तर प्रोटोकॉल ठरवण्याच्या संदर्भात, टेस्टिंगचे प्रोटोकॉल ठरवण्याच्या संदर्भामध्ये आपण वेळ लावला का केंद्रीय पातळीवरून, याच्या संदर्भातली उत्तरं. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, आपण कोणाला किती आर्थिक पाठबळ देणार आहोत. 2-3 गोष्टी आहे की टेस्टिंगचे प्रोटोकॉल मला असं वाटतं की व्हेरी शॉर्टेस्ट पॉसिबल टाइम मध्ये या सरकारने निर्माण केले. हा एक वेगळ्या प्रकारचा व्हायरस आहे आणि या व्हायरसच्या दृष्टीने पूर्ण अभ्यास करून प्रत्येक लॅबोरेटरीजला अक्रेडिटेशन देताना त्यांचं प्रिपेअर्डनेस काय या देखील गोष्टी बघणं आवश्यक होतं. कारण एखाद्या प्रायव्हेट लॅबला तुम्ही जेव्हा अक्रेडिटेशन देता तेव्हा त्या लॅबकडे सर्व व्यवस्था आहेत की नाही हे बघणं आवश्यक आहे. कारण त्यांनी सर्टिफाय केलं, सरकारने सर्टिफाय केलं असं होतं. दुसरं निगेटिव्हचे त्याचे हे येतात रिपोर्ट्स, त्याला डिस्ट्रॉय कसं करायचं त्याची देखील प्रोटोकॉल आहे. मला असं वाटतं की सरकारने जे काही थर्मल डिटेक्शन चालू केलं त्याच्यामध्ये कोण लोक सुटले की अनेक जणांनी थोडीशी त्याच्यामध्ये चपलाकी अशी केली की पॅरासिटामॉल सगळे गोळ्या घेऊन आपलं टेम्परेचर 100च्या खालती करून त्यांनी पळ काढला. जसं ती गायिका आहे जिने लखनौला हा सगळा गडबड केली. तर अशा काही गोष्टी नक्कीच झाल्या. मात्र सरकारने पहिल्या दिवसापासून याला कंट्रोल केलं म्हणून एवढा मोठा देश जरी असला तरी आपल्या इथली संख्या ही फार लिमिटेड आहे, कंट्रोल आहे. तुम्ही असं म्हणता आहात की आत्ताच्या घडीला भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची आणि कोरोना बाधितांची संख्या मर्यादित आहे. आपण तुर्तास केवळ आणि केवळ इंग्रजीमध्ये ज्याला क्रॉस फिंगर्स म्हणतो, अर्थात बोट एकमेकांवर आणणं आणि प्रार्थना करणं की कृपया या पद्धतीची परिस्थिती आणखीन वाईट होऊ नये, इतकंच करू शकतो. कारण आरोग्य सेवा भारतातली कशी आहे यावर जास्त बोलण्याची गरज नाही. महेश चव्हाण यांना जाता जाता अत्यंत छोटा आणि एक महत्वाचा प्रश्न आहे. महेश चव्हाण, ताज्या बातमीमध्ये बिहारने सुद्धा मोफत शिधा वाटप घोषित केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मोफत शिधा वाटप घोषित अद्याप झालेलं नाही. काही कारण आहेत, उत्तर आहेत?
नक्कीच उत्तर आहे माझ्याकडे. मी याचंही उत्तर देतो आणि आणखीन एक मुद्दा नंतर उपस्थित करीन. आपण 2 दिवसापूर्वीच अजित पवार अर्थमंत्री महाराष्ट्राचे यांचं ट्विट वाचलं असेल तर आपल्याला कळेल की त्या ट्विटमध्ये असं लिहिलंय की कंपनी मालकांनी कामगारांशी माणुसकीनं वागण्याचं आवाहन आम्ही सर्वजण करत आहोत. दिवसभर काम केल्यानंतर ज्यांच्या घरी चूल पेटते अशा डेली वेजेसवर काम करणाऱ्यांना मालकांनी विनावेतन सुट्टी द्यायला भाग पाडू नये. अशा नागरिकांना 3 महिन्याचं धान्य स्वस्त धान्य दुकानातून देण्याची सोय केली जाईल. तर आपण या महाराष्ट्र सरकार म्हणून या गोष्टीवर आपण नक्कीच ऍक्शन घेतोय. आणि महेश चव्हाण, हे 3 महिन्याचं धान्य विकत घ्यायचंय, स्वस्त धान्य दुकानातून देण्याची सोय केली जाईल. हो बरोबर आहे, पण ते विकत घ्यायचंय, ते मोफत नाही मिळणार आहे. इतर राज्य मोफत देत आहेत. ऐका ना, आता प्रत्येक गोष्ट इतर राज्याची फॉलो करणं म्हणजेच आपण व्यवस्थित आणि योग्य दिशेने चाललोय असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर याच्यावर पुन्हा एक चर्चा व्हायला हवी. पण आमचं म्हणणं असं आहे प्रसादजी, आदराने आपल्या मताचा आदर करून मी सांगतो की जे जे काही म्हणून करावं लागेल, जी जी काही मदत करता येईल नागरिकांना किंवा रुग्णांना किंवा बाकीच्या सर्व गोष्टी हा व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी ते म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. ठीक आहे, धन्यवाद या उत्तराच्यासाठी. या आशावादावर आपल्याला ही चर्चा थांबवायची आहे. कोणताही नकारात्मक दृष्टिकोन आपल्याला ही चर्चा थांबवताना घ्यायचा नाहीये. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आभार. अपेक्षा या चर्चेतून हीच की जिथे जिथे सरकार एखादी गोष्ट पाहू शकत नाही, जी त्यांना लक्षात येत नाही, ती लक्षात आणून द्यायची आणि त्याच्यासाठी आवश्यक ती उदाहरणं डोळ्यासमोर ठेवायची. आणि म्हणूनच आपण आज केरळ आणि दिल्लीच्या सरकारांनी आपल्यापेक्षा कमी कोरोनाचे रुग्ण आणि कोरोनाग्रस्त असतानाही जे करून दाखवलं त्याची उदाहरणासह चर्चा केली. आणि त्याचबरोबर याच एकूणच लढाईत राजकारण कोणी आणलंय त्याची सुद्धा चर्चा केली. अपेक्षा इतकीच की वादाचे मुद्दे बाजूला ठेवूया, एकत्र राहूया, विनाकारण वितंडवाद न करता या सर्व लढाईसाठी सुसज्ज राहूया. सरकार जे सांगतंय ते ऐकायलाच हवं, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.